मंडळी नमस्कार. डॉक्टर हे देवाचं रूप आहे असं म्हटलं जायचं. पण काय वर्तमानामध्ये ही संवेदना या समाजातील लोकांमध्ये किंवा रुग्णामध्ये किंवा त्या रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये आहे का? आजकाल याच्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण अलीकडे डॉक्टर हे पैशासाठी पेशंटला लुबाडतात, त्यांना धाक दाखवतात, असे नानाविध समज असेल किंवा गैरसमज असेल हे पेशंटमध्ये किंवा पेशंटच्या नातेवाईकामध्ये आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात. परंतु समाजामध्ये असेही कित्येक डॉक्टर आहेत जे आजही रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मानतात. केवळ मानतात आणि म्हणतात असं नाही, तर अगदी त्या पद्धतीनं ते वागतात सुद्धा. अर्थात याचाच प्रत्यय 2 दिवसा अगोदर चंद्रपुरातील त्या 3 डॉक्टरांच्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही म्हणाल कोण आहेत ते डॉक्टर आणि काय होतं नेमकं ते प्रकरण, अर्थात तेच सांगणार आहोत. पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र नक्की करून घ्या. तर मंडळी झालं असं होतं की 26 जूनला डॉक्टर मिलिंद कांबळे जे चंद्रपुरातील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अधिष्ठाता म्हणून काम करतात, ते चंद्रपुरामध्ये एक 100 मुलींचं बीएससीचं नर्सिंग कॉलेज याचं प्रयोजन घेऊन दिल्लीला गेले होते. त्याच ठिकाणी त्यांना चंद्रपुरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर दिलीप कांबळे सर आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमित ढवस सर यांची भेट झाली. आता तिघेही एकत्र भेटले, चर्चा झाल्या, गप्पा झाल्या. आता तिघेही दिल्लीमध्येच थांबणार होते. तेव्हा या तिघांनी ठरवलं की चला आपण एकाच हॉटेल बुक करूया आणि त्या हॉटेलमध्ये थांबूया. आणि मग त्यासाठी त्यांनी एक कॅब बुक केली. कॅब आली, तिघेही कॅब मध्ये बसले. थोडा वेळ झाला असेल, थोड्या अंतरावर गेले असेल, अचानक त्या ड्रायव्हरच्या पोटामध्ये गोळा आला. तो वेदनेनं बिवडायला लागला. त्यांनी आपली कॅब रस्त्याच्या बाजूला उभी ठेवली. त्याला काहीच कळत नव्हतं. वेदनेचा गोळा थेट त्याच्या मस्तकापर्यंत जात होता. वेदनेची कड उठत होती. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आई ग, वाचवा ग, अशा आर्त किंचाळ्या तो देत होता. डॉक्टरांनी पाहिलं, डॉक्टरांना समजलं की याचं दुखणं नेमकं कशामुळे आहे. डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं की त्याच्या मूत्रमार्गामध्ये खडा आहे, ज्याच्यामुळे हे कदाचित दुखणं असावं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. परंतु करणार काय, वेळेवर त्यांच्याकडे सुद्धा कुठलेही उपकरण नव्हते. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर अमित ढवस सर यांनी स्वतः ती ड्रायव्हिंगची स्टेरिंग आपल्या हातामध्ये पकडली. त्या पेशंटला त्याने कॅबमध्ये टाकलं आणि सभोवताल दवाखाने शोधायला सुरुवात केली. मग शोधता शोधता त्यांना एक लोकनायक हॉस्पिटल सापडलं. रात्री त्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्या कॅब ड्रायव्हरला घेऊन गेले आणि डॉक्टरांना सगळी आपबीती त्यांनी सांगितली. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. तो पूर्णपणे बरा झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की रात्रीचे 2 वाजेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत तो पूर्णपणे बरा झाला नव्हता तोपर्यंत हे 3ही चंद्रपुरातील डॉक्टर त्या ड्रायव्हरसाठी तिथेच थांबले होते. तो जेव्हा बरा होऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाणी होतं. त्यांनी मनपूर्वक धन्यवाद असं बोलताना त्याला भयंकर दाटून आलं. हे कशासाठी? कारण तो ड्रायव्हर या 3ही डॉक्टरांच्या ओळखीचा नव्हता किंवा हे डॉक्टर त्या ड्रायव्हरच्या ओळखीचे नव्हते. ते या ड्रायव्हरला याच्या अगोदर कधीच भेटले नव्हते. पण तरी देखील तेवढं माणूस ते म्हणून नवे तर त्या अनाथांच्या उशाशी दीप लावून झोपताना कोटलीला जात ज्यांची कोण ताना धर्म ज्यांच्या दुःख दिसले 2 अश्रू माणसाचे माणसांना असं म्हणत केवळ मानवतेच्या नात्यानं या 3ही चंद्रपुरातील डॉक्टरांनी त्या कॅब ड्रायव्हरची मदत केली आणि त्याला त्या वेदनेपासून वाचवलं आणि त्याला बरं होईपर्यंत ते तिथेच थांबले. अर्थात आज जर का आपण पाहायला गेलं तर या 3 डॉक्टरांपैकी डॉक्टर दिलीप कांबळे सर यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. संपूर्ण चंद्रपूर त्यांना ओळखतो. बहुजन समता पर्वचे ते मुख्य संयोजक तर आहेतच, परंतु डॉक्टरची सोबत समाजातील जे विषमतेचे रोग आहेत, समाजामध्ये जे जातीपातीचे रोग आहेत, त्यावर कुठलं इंजेक्शन मारता येईल, त्याचं ऑपरेशन नेमकं कसं करता येईल, यासाठी डॉक्टर दिलीप कांबळे सर हे नेहमी सक्रिय असतात. कुठलंही सामाजिक कार्य असेल,
कुठलीही कुणालाही अडचण असेल, मदत असेल, त्यांचे हात नेहमीच लोकांसाठी पुढे सरसावलेले असतात. यापैकी डॉक्टर अमित ढवस सर देखील डॉक्टर कांबळे सरांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेमध्ये काम करतात. कुठलाही रुग्ण त्यांच्याकडे आला तर त्याची नेमकी गरज काय आहे म्हणून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून त्या रुग्णाला मदत करतात. डॉक्टर मिलिंद कांबळे सर देखील नेहमीच अशा उपक्रमामध्ये अग्रेसर असतात. प्रश्न आज हा उपस्थित होतो की माणसं मोठी होतात, माणसं विशिष्ट पदापर्यंत पोहोचतात, परंतु त्या पदावर त्यांना खालची माणसं मात्र अजिबात दिसत नाही. आपणही इतरांना मदत केली पाहिजे ही वृत्ती आता फार कमी लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण अशा परिस्थितीमध्ये या तीनही चंद्रपुरातील डॉक्टरांनी जो माणुसकीचा अध्याय निर्माण केला ना, तो चंद्रपुरात एक वेगळ्या नावलौकिकाला जाऊन पोहोचलाय. अर्थात सगळीकडे या तीनही डॉक्टरांचं कौतुक होत आहे आणि याच अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही डॉक्टर दिलीप कांबळे सर यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले, त्यांनी जे बोललं ते वाक्य अत्यंत महत्वाचं होतं की ते म्हणाले की बाळा कसं आहे की आनंद या जीवनाचा सुगंधापदी दरवडावा. जे जे आपल्याला देता येईल, ज्याची ज्याची मदत करता येईल त्याची आपण मदत केली पाहिजे. कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कुठल्याही क्षणामध्ये हे आयुष्य संपून जाईल, परंतु आपल्या पश्चात आपल्या किमान चांगल्या आठवणी या लोकांमध्ये कायमसाठी असल्या पाहिजे. अर्थात या अशा तीनही डॉक्टरांना टीम काहोबा बाप्पाचा मानाचा सलाम. शेवटी दोन ओळी सुचतात की या डोळ्याचे दुःख जर का त्या डोळ्याला देता आले असते तर माणुसकीला सहजच मोठ्या उंचीवरती नेता आले असते. अर्थात आपण देखील समाजामधील एक घटक या नात्यानं जर कुणाला काही अडलं, कुणाची काही मदत आपण करू शकत असेल तरच तुमच्या आमच्या जगणं हे सार्थकी लागेल, किंवा ते समाजाच्या कामी पडावं याचा जरूर वस्तुपाठच या तीनही डॉक्टरांच्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळाला. त्या तीन डॉक्टरांनी केलेली मदत आणि ही कहाणी तुम्हाला नेमकी कशी वाटली कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. मनपूर्वक धन्यवाद.